आपणा सर्वांचं छत्रपती संभाजी कृषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे, कारण की आजचा सत्संग आहे मी आणि माझे विश्व या विषयावर. आणि हा आपल्याला सांगणार आहेत हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज बोराडे. त्यांचं शिक्षण HSC DED आणि BA BEd तसंच MA पण झालेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद यवतमाळ येथे ते कार्यरत आहेत. तसेच हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू येथे त्यांनी कीर्तन सेवा व प्रवचन सेवा दिलेली आहे आणि देत आहेत. तसेच ते सिद्ध समाधी योगाचे शिक्षक आहेत. लहान मुलांची शिबिरे, उपनयन शिबिर, रेंचो शिबिर यांचे यशस्वी आयोजन ते करतात. आणि यापूर्वी अनेक वेळा त्यांनी आपल्या सत्संगात अनेक विषयावर प्रवचन दिलेले आहे. आणि आज देखील आपण नवनाथ महाराज यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढील माहिती द्यावी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? हो हो, हो येतोय येतोय. येतोय. नाईस. आजच्या सत्संगाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपस्थित सर्व संभाजीनगर रिजनच्या माध्यमातून आणि सुनील गुरुजींच्या माध्यमातून, आपल्या सर्व साधकांच्या माध्यमातून, विविध ठिकाणांवरून जोडलेल्या सर्व गुरुबंधूंना सप्रेम जय गुरुदेव. तुषाबा, प्रार्थना घेतलेली आहे ना? प्रार्थना हो, घेतली. घेतली. ओके, ठीक आहे, हरकत नाही. प्रार्थना झालेली. पुन्हा एकदा आपल्या संभाजीनगर रिजनचे आचार्य सुनील गुरुजी, सर्व संभाजीनगरची टीम, मला वाटतं मोजलं असेल तर अंक असेल, नसेल तर मागील 5-1 वर्षापासून तरी आपलं हे शनिवारचं सत्र सुरू आहे, असं एक माझा अंदाज आहे. बरोबर आहे? लॉकडाऊनच्या आसपास हा, लॉकडाऊन पासून सुरू आहे, अविरतपणे सुरू आहे. एखादं वृत्त ते घेणं आणि ते चालवणं, हे सुनील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण करतो आहोत. अनेक वेळा मी सुद्धा आपल्यासोबत आणि त्यांचे सत्संग ऐकलेले आहेत. आपले साळुंखे गुरुजींच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांच्या सोबत येण्याचा योग आलेला आहे. सर्व साधकांना पुन्हा एकदा जय गुरुदेव. आणि आजच्या आपण सत्संगाला सुरुवात करूया. सत्संगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडंसं आपण नामचिंतन माझ्यासोबत मिळून सर्वजण करूया. हरे राम 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 हरे हरे. म्हणा, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा हरे कृष्ण हरे. हरे हरे राम राम हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. सोबतच म्हणूया. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. हरे राम
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः जय गुरुदेव. आजच्या सत्संगाचा विषय आपण मी आणि माझं विश्व हा ठेवलेला आहे. या विषयाकडे जात असताना ज्या शिखरापर्यंत आपल्याला आजच्या सत्संगाच्या माध्यमातून चिंतन रूपानं पोहोचायचं आहे त्या शिखराची सुरुवात भगवद्गीतेतील खूप सुंदर असा श्लोक आहे. ज्या श्लोकाला शिखर असं आपण मानतो तो श्लोक असा आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम प्रयाती मद्भावम याती नास्तक संशयः. आपल्याला अंतकालामध्ये भगवंताला आठवणं, त्याचं स्मरण करणं, त्याच्या चिंतनामध्ये अंतकाल घालवणं आणि मुक्त्वा कलेवरम हा जो नाशवंत देह आहे या नाशवंत देहाला आपल्याला सोडता येणं, त्या शरीराचा त्याग करता येणं, इथपर्यंतच्या जाणीवेच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याच्या साठीची साधना, सेवा, समर्पण, गुरुभक्ती, गुरुकृपा हा प्रवास आपण सर्वजण अनेक वर्षांपासून नशीबवान म्हणून गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या या SSY रूपी ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनही योगांना सोबत घेऊन सर्वात कठीण असणाऱ्या गृहस्थ आश्रमाचे प्रवासी आहोत. आणि हा प्रवास आपण सर्वजण सोबत करतो आहोत. आलेला प्रत्येक दिवस नवनवीन अनुभव आणि अनुभूती देत आपल्याला समृद्ध करतो आहे. सोबत या प्रवासामध्ये SSY चे टीचर्स असतील, आचार्य असतील आणि सर्व साधक मंडळी, आपला परिवार, हे सर्वजण आपल्याला मदत करत असतात. मी या प्रवासामध्ये येण्याला कारण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये असताना दोडामार्ग तालुक्यामध्ये साटेली बिडशी या ठिकाणी आम्ही राहायचो आणि तिथं 2010 साली गुरुजी नकुळजी यांच्या मार्गदर्शनाखाली SSY चा क्लास केला आणि त्यानंतर गोवा रिजनचे आमचे सर्व सुधाकर गुरुजी आणि सुषमामा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर तो प्रवास अविरतपणे आजपर्यंत सुरू आहे. त्या प्रवासात अनेक रिजनची अनेक आचार्य मंडळी मला मिळत गेली. त्यामध्ये श्रीरामपूरचे आदरणीय आचार्य बाळासाहेबजी गलांडे यांचं योगदान माझ्या या प्रवासामध्ये अनन्यसाधारण असं आहे. उपनयन सारख्या शिबिरांमध्ये मागील 15 वर्षांच्या पासून त्यांच्या सोबतचा हा प्रवास मला विशेष पद्धतीनं घडवत आलाय आणि संभाजीनगरच्याही या प्रवासामध्ये आमचे गुरुबंधू आणि मित्रवत असणारे विनोदजी आणि आपण सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत पुढील 45 मिनिटं आपण संवाद रूपी मी आणि माझं विश्व आपण जाणून घेणार. तर माझा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना थोडीशी एक विनंती आहे की जर वही पेन आपल्या सोबत असेल तर थोडस घेऊन बसा. आपण थोडस लिहितही जाऊ म्हणजे आपल्याला थोडस क्लिअरेशन पण येईल. असेल शक्य वही पेन घेणं तर थोडस वही पेन घेऊन बसा. जे प्रवासात आहेत ते कल्पना करा किंवा मोबाईल मध्ये टाईप करू शकता तुमचा पर्सनल नंबर असेल त्याच्यावरती.
हम्म. एक 30 सेकंद आपल्याला वही पेन घेण्यासाठी देतो आहे. ओके. जय गुरुदेव. तर स्वतःला तुम्ही मी आणि माझं विश्व या अंगानं पाहताना कसं पाहता ते आपल्याला काही टप्प्यांमध्ये काही स्तरांमध्ये अनुभवायचं आहे, पाहायचं आहे. पहिला टप्पा मी आणि माझं यामध्ये तुम्ही स्वतःला एक सर्कल काढा, मध्ये मी ठेवा आणि बाहेरच्या सर्कलमध्ये तुम्ही माझं असं कशा कशाला म्हणता ते लिहा. या कृतीसाठी आपण 1 मिनिट देत आहोत. एक सर्कल काढा आणि त्या सर्कलमध्ये स्वतःला मी जे कोणी तुम्ही आहात तुम्ही लिहा आणि प्रॅक्टिकल लिहा. थेरॉटिकल सैद्धांतिक नको आहे. प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः जे कोणी आहात ते पहिल्या सर्कलमध्ये एक दुसरं एक सर्कल करा त्याच्या बाहेरून आणि त्यामध्ये तुमचं काय काय आहे मी आणि माझं हे माझं पण लिहूया दुसऱ्या सर्कलमध्ये. 1 मिनिट. जे लिहित नाहीत त्यांनी विचार करा. मी आणि माझं पहिल्या सर्कलमध्ये मी काय ठेवतो आहे. प्राधान्यानं मी माझं कशा कशाला म्हणतो आहे. माझं, माझी, माझे हे सर्व या दुसऱ्या सर्कलमध्ये येतील. की ज्यांचं झालं आहे त्यांच्याकडून एक प्रातिनिधिक तत्वावरती मला 2-3 जणांचं ऐकायचं आहे. ज्यांचं झालं असेल ते प्लीज अनम्यूट करून शेअर करा. सखारामजी बोला. मी मध्ये मी वडील आहे, मी भाऊ आहे, मी शिष्य आहे, मी एक अधिकारी आहे, मी मुलगा आहे. बर. आणि माझ्यामध्ये माझी प्रॉपर्टी, माझी जमीन, माझी शेती, माझी बायको, माझी मुलं, माझी आई आणि माझे कुटुंब, माझे गाव बर. आणि माझा जिल्हा, माझा तालुका. बस एवढ्यापर्यंत येतो. जय काय गुरुदेव. हरकत नाही. हा. जय गुरुदेव. गुड. आणखीन कोण आहे रेडी? जय गुरुदेव. जय गुरुदेव बोला. मी 99 मध्ये SSY केलाय. बर. नोकरी संसार याच्यातनं कनेक्ट होते म्हणजे मनाने, परंतु प्रत्यक्षात असं कुठं मी अटेंड नाही होऊ शकले. पण सतत ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं चालू होतं आणि माझा पण प्रवास चालू होता. त्याच्यामध्ये मला हे रिअलाइज झालं
की नाही, मी आपली ऍक्टिव्हिटी काय चालू आहे नाही का, मी आणि माझं एवढंच सांगायचं आपल्याला. हा तर तुम्ही मी काय लिहिला? त्यातनं मला जाणवलं की फक्त मी शून्य आहे, काहीच नाही. बर, ओके. माझं मीच काही नाही म्हटल्यावर माझंही काहीच काही नाही, नाही. काहीच नाही, काहीच नाहीये. बर, पृथ्वीवर फक्त परमेश्वराने पाठवलंय सत्कार्यासाठी आणि SSY घडला त्यातनं. बर, माझे चांगल्या कर्मामुळे, काहीतरी चांगली कर्म असतील, त्यातनं SSY घडला. ठीक. ओके, आयडियल उत्तर आलं तुमच्याकडून. ठीक आहे, हरकत नाही, स्वीकार. नेक्स्ट, आणखीन कोणाला शेअर करायचंय? एक जणाला संधी. बोला राजेंद्रजी. माईक माईक अनम्यूट करा. ते राजेंद्र गावंडीजींचा त्यांचा माईक ऑन करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी कुणीच नाहीये, सर्वस्व मी आहे. ही सर्व सृष्टी माझी आहे. हम्म, माझं गाव, माझा सर्व भारत माझा आहे. हे सर्व जग माझं आहे. बर बर, ठीक आहे. याच्यापेक्षा वेगळं कुणाला काही सांगायचंय त्यावर एक वाढवून संधी देतो मी. त्यांनी तिघांनी सांगितलंय, आता त्यापेक्षा मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे आणि अगदी थोडक्यात सांगायचं. जय गुरुदेव. हा, शिलामा बोला. हा, SSY करण्यापूर्वी मी या देहाभोवती फिरत होते. हा देह बर. म्हणजे मी असं मला समजत होतं, परंतु आता मी म्हणजे कुणीच नाही किंवा माझं काहीच नाही. एव्हरीथिंग इज युअर्स, एव्हरीथिंग इज ओके. याच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत SSY मुळे. आणि मी म्हणजे कुणीच नाहीये, पण माझं म्हणजे काय आहे तर सगळं जग माझं आहे. सगळं जे काही आहे ते सगळं माझंच आहे. आणि सगळं एव्हरीथिंग इज युअर्स, म्हणजे मी सगळं तुझं तुझं जेव्हा म्हणतो तेव्हा सगळेजण आपल्याला माझं माझं म्हणतात. आपण जेव्हा दुसऱ्यांना आपलं मानतो तेव्हाच दुसरे आपल्याला आपलं मानतात. म्हणजे आता हे क्लिअर झालंय. जेव्हा अध्यात्माशी जोडलं जातो किंवा भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा असं वाटतं की कृष्णही मीच आहे, अर्जुनही मीच आहे, आणि आपण एक चैतन्यशील आत्मा आहे, एक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये, आणि शरीर हे चालवायला दिलेलं आहे आपल्याला, त्याच्या माध्यमातून आपण ते चालवत आहोत. जय गुरुदेव. ठीक आहे. मी आणि माझ्याशी निगडीत ज्या पण गोष्टी बर. आहेत त्याच्याकडे तर दुर्लक्षही करायचं नाही आणि इतकंही त्याच्यात गुंतून जायचं नाही की आपण त्यातच आहे, बर. एवढं कळतं. नाईस, ओके. छान उत्तर आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न केलाय. पण सुरुवातीला SSY केल्याच्या नंतर आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये गुरुजींच्या ज्ञानामध्ये इतकी ताकद आहे की आपण थोडीशी अनुभूतीही येते SSYच्या दरम्यान, आणि मग त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंगली चालायला प्रवास सुरू करतो आणि त्या आयडियल विश्वामध्ये गुरुजींची सुरुवातच माझ्या आदर्श जगापासून आहे. मग ते आदर्श जग निर्माण करण्याच्या प्रवासात आपण निघतो. पण निघत असताना पुढच्या प्रवासात जसं जसं जातो तसं जे मुळामध्ये मी म्हणून या विश्वामध्ये जो आलो, देह धारण करून आलेलो आहे, आणि त्या देहाचे काही संबंध आहेत. देह काही ज्या संबंधाने या संसाराशी जोडला गेलाय, ते संबंध तसे पाहता सुटले जात नाहीत, तुटले जात नाहीत, तोडले जात नाहीत. आणि मग तुम्हाला असं वाटतं की वा, काय जीवन मला भेटलंय आणि काय विद्या भेटली आहे, काय गुरुजी भेटले, काय हे सगळं सुंदर भेटलं आहे, आणि आता मला बस या पद्धतीनं पुढे जायचं आहे. आणि अचानक तुम्ही पुन्हा हे तुमचे माया जगत तुम्हाला पुन्हा इतक्या वेगानं खेचून आणतं आणि त्याला पर्यायच नसतो. अशी माझ्याकडे भरपूर सारी उदाहरणं आहेत आपल्या परिवारातली सुद्धा, की त्यांना या देहाच्या संबंधानं ज्यांच्याशी कनेक्टिव्हिटी आहे, ज्याला आपण नातेसंबंध म्हणतो, त्या नात्याने इतक्या वेगानं पुन्हा त्या स्थितीमध्ये आणलंय की जिथून त्यांची सुरुवात झाली. ओके, तुमचेही अनुभव असतील, तुमच्याकडेही काही जण अशी मंडळी असतील की खूप दूरपर्यंत पोहोचले होते, अगदी
ब्रह्मचारी म्हणून गुरुजींसोबत राहिले होते, परंतु त्यांना पुन्हा या देहाच्या संबंधानं आई वडिलांची सेवा म्हणून का होत नाही, परंतु ते कर्तव्य करण्यासाठी जिथून गेले होते ना तिथे यावं लागले. माझं वाक्य बरोबर आहे चूक आहे? उषामा. बरोबर आहे, बरोबर आहे गुरुजी. ओके. तर मला पहिला टप्पा अपेक्षित होता तुमच्या सगळ्यांकडून, की जे प्रॅक्टिकल मी आहे ना, ज्या कुटुंबामध्ये मी आलेलो आहे आणि मला 12व्या दिवशी एक नाव दिलेलं आहे, ते नाव ही माझी पहिली प्राथमिक ओळख आहे. कारण सगळे मला त्या नावानेच हाक मारतात. त्या नाव आणि हा देह घेऊन मी रोल प्लेइंग करतो आहे. आणि जो कोणता मी रोल घेतलेला आहे, कुटुंबामध्ये अनेक नातेसंबंधांमधले रोल घेतलेत. मी कोणता तरी व्यवसाय करतोय, तिथे एक माझा रोल आहे. आणि दैनंदिन माझं जीवन जे आहे ना, या 2 गोष्टींभोवती फिरत आहे. मला कोणीतरी दैनंदिन व्यवहार करताना मला कोणत्या तरी नावानं हाक मारलं जात आहे, किंवा माझ्या जे नात्यांमधून आहे त्या नात्याला जी काही सर्वनामं दिलेली आहेत त्या सर्वनामाचा उच्चार करून तुम्हाला त्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या गृहस्थीचा दिवस उजाडल्यापासून झोपेपर्यंत हे नाव आणि आपण स्वतः जोडून घेतलेले सगळे रोल्स, हितसंबंध, नातेसंबंध याच्या भोवती फिरतो आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? एवढं मान्य आहे? हो. नाही, मी जे आता सांगितलं हे सोडून सध्या माझं जीवन सुरू आहे असं कुणी आपल्याकडे आहे का आता कॉलवर? हे तुम्ही आता जे सांगितलं की नाव, नातेसंबंध आणि जो काही मी व्यवसाय करतोय तिथला माझा रोल, हे सोडून माझं सध्या जीवन चालू आहे असं कुणी असेल तर त्यांच्यासाठी ही लेवल नाही आहे. नेक्स्ट लेवल मी घेऊन जाणार आहे त्यांच्यापर्यंत. ओके. पण आपण सर्वजण प्रॅक्टिकली इथं आहोत सध्या. मान्य आहे सगळ्यांना? तेच म्हणा, हा, हो बरोबर. म्हणा, नाही म्हणा, मला पुढे बरोबर घेऊन आहे. जाता येत नाही. Yes, बरोबर good. आणि आता दुसरं, आपल्याला हे एकदा क्लिअर झालं की इथून माझी सध्या तरी सुटका नाहीये. ओके. देह धारण केलाय मी, मला नाव दिलं आहे आणि प्रॅक्टिकल जगतामध्ये त्या नावाला धरूनच सगळे व्यवहार आहे. आणि हल्ली आधार कार्ड ही माझी ओळख आहे. बरोबर आहे? आणि ती ओळख मला व्यावहारिक जगतामध्ये पावलोपावली सध्या लागत आहे. क्लिअर सगळ्यांना? जोपर्यंत हे आपल्याला क्लिअर होत नाही आणि ही ओळख जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली प्रॉपर जगत नाही, तोपर्यंत माझा मागच्या काही या वर्षांमधला 15 वर्षातला अनुभव की हे जोपर्यंत तुमचं दुरुस्त आणि व्यवस्थित तुम्ही चालवत नाही, तोपर्यंत तुम्ही मिळवलेलं आध्यात्मिक ज्ञान, तुम्हाला आलेल्या अनुभूती, तुम्ही अनुभवलेलं अध्यात्म विश्व हे ते क्षणिक राहतं. ज्या त्या क्षणाला तुम्ही ते अनुभवलं, AMC ला गेलात, जबरदस्त एक्सपिरियन्स आला, 3 दिवसामध्ये हे सगळं आतून बाहेरून क्लीन झालं. एका उच्च आनंद स्थितीमधून तुम्ही पुन्हा या प्रॅक्टिकल जगतामध्ये आलात. आणि गुरुजींनी खूप सुंदर पद्धतीने ही व्यवस्था आपल्याला करून दिलेली आहे. की इकडं येऊन जी गंजलेली गाडी आहे ती पुन्हा दर महिन्याला, नसेल तर दर 2 महिन्याला, नाही तर दर 3 महिन्याला तिथं जाऊन ती पुन्हा क्लीन करून घ्यावी. ही गुरुजींनी दिलेली आदर्श व्यवस्था. ह्या विश्वात आणखीन कुठं अशी व्यवस्था कुठल्याही संप्रदायात मी अनुभवली नाही. कारण मागच्या 15 वर्षांमध्ये अनेक संप्रदायांचा स्टडी बेस म्हणून मी अभ्यास केलाय. PhD ला माझा विषय पण तोच आहे. काय साधना पद्धती काय आहे, कोणत्या साधना पद्धतीनं, कोणत्या मार्गानं साधक आणि ते गुरु पुढे घेऊन जात आहे. तर गुरुजी ऋषी प्रभाकरजी हे माझे पहिले गुरु आहेत, किंवा मी SSY चा साधक आहे म्हणून गुरुजींची वाहवा करत नाहीये. तर अनालिसिस बेसवरती विश्वामध्ये जितक्या काही सध्या
स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्या साधना पद्धती आहेत. त्याच्यामध्ये गुरुजींना शिखरस्थानी ठेवण्यासाठी मला थोडासाही किंतु परंतु अंतःकरणामध्ये नाही आहे. अंगावरती हे वाक्य बोलतानाही शहारे आहे. दिस इज द ग्रेटनेस ऑफ गुरुजी ऋषी प्रभा. आणि आपण त्यांचे साधक आहोत. आपल्याला पहिलं इथून क्लिअरेशन हे पाहिजे की मी या कुटुंबातला किंवा या संसारातला एक सक्रिय घटक आहे. कोणत्या तरी कुळामध्ये माझा जन्म झाला, त्या कुळाचे धर्म, कुलधर्म मला बंधनकारक आहे. मी अनेक ओळखी घेऊन जगत आहे आणि हे मी जो ऑपरेट होत आहे तो या देहाच्या माध्यमातून ऑपरेट होत आहे. इतकं क्लिअर आहे सगळ्यांना? हो. येस, येस. गुड. एकदा हात रब करा. फ्रेश. ओके, नाईस. आता आपल्याला दुसऱ्या स्टेपकडे जायचं आहे की पहिल्या स्तराचा आपण शेवट केला की हा देह घेऊन मी हे सगळं करत आहे. ओके, तर हा देह जो मला काय करत आहे, माध्यम म्हणून सपोर्ट करत आहे, तो देह, तो ऍक्च्युअल आत्ता या क्षणाला तो कसा आहे, त्याच्यामधले जे सगळ्यांकडे ऑर्गन्स, अवयव सगळे सेम आहेत, ऍक्च्युअल ऑपरेटिंग त्यांची कशी आहे, ती मी कशी फील करतोय, माझा अनुभव काय सांगतोय या देहाच्या संबंधानं, माझा श्वास कसा सुरू आहे, माझे हार्टबीट्स कसे आहेत, माझी पचन संस्था कशी ऑपरेट होत आहे, नेमकं ती सुरळीत आहे, त्याच्यात थोडाफार बिघाड आहे, माझी उत्सर्जन संस्था कशी आहे, प्रॉपर ऑपरेट होत आहे का, जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थितपणे उत्सर्जित होत आहे का, माझे डोळे स्पष्टपणे मला दाखवत आहेत का, दिसत आहे का, कानाने मला प्रॉपर व्यवस्थित ऐकू येत आहे का, का मला ऐकण्यासाठी समोरच्याने मोठ्याने बोलावं लागत आहे. ऍक्च्युअल स्थिती काय आहे ना, ती आपण चेक करत नाहीये. मेकॅनिकली हे मशीन आपण डेली यूज करत आहोत आणि हे प्रॅक्टिकली याला जवळून अनुभवण्यासाठी एक गुरुजींनी आपल्याला टूल दिलाय. काय दिलाय? शरीराला अगदी जवळून अनुभवण्यासाठी एक छानस गुरुजींनी ऍक्टिव्हिटी दिली आहे, कृती दिली आहे. कोणती? मेडिटेशन. बर, ते पुढची झाली नाही का? मेडिटेशन हे नंतर आहे, अगोदर प्राणायाम. गुड. गुरुजींनी प्राणायाम दिलाय. तुम्ही जसं जसं प्राणायाम करत जातो, आपण विभागीय प्राणायाम करतो, नंतर मुद्रा प्राणायाम करतो, हळूहळू 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 तुमची जाणीव तुम्हाला तुमच्या शरीराशी अगदी जवळ 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 घेऊन जाते, कनेक्ट करते. मग त्यावेळेस तुम्हाला फील होतं की माझं शरीर आतून कसं चालू आहे, श्वास कसा चालू आहे, श्वास आपण आतमध्ये घेऊन जातो तो कुठं जात आहे, तिथं काय बिघाड झालाय का, तो फील होतो, अनुभव होतो. आणि तो अनुभव होत असताना नंतर मग गुरुजींनी सेकंड नंतरच मुद्रा प्राणायाम का दिले, तर जिथं बिघाड आहे तिथं तो अधिक प्राणशक्ती घेऊन जाऊन तिथं ठीक करायचं आहे त्या प्राणशक्तीच्या जोरावर. मग आपला देह आपल्याला नवीन पद्धतीनं एक्सपिरियन्स होतो. ओके, आणि तो हील होतो. त्याच्यामध्ये डिसऑर्डर आहेत, ज्यामध्ये जे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या
बाहेर श्वासाच्या माध्यमातून असेल, उत्सर्जन संस्थेचे जेवढे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या माध्यमातून देहशुद्धी होते. देहशुद्ध झाल्याच्या नंतर मन जाणीवेच्या लेवलवरती थोडस व्यापकत्व धारण करतं आणि मग त्या मनाची शुद्धी सुरू होते. आणि त्या मनाच्या शुद्धीसाठी मग गुरुजींनी आपल्याला 15 मिनिटांचं ध्यान दिलं. जे काही मनामध्ये बिघाड झालाय, कलुषितपणा आलाय, त्या रोल प्लेइंग करत असताना उठल्यापासून किंवा दुपारपर्यंत, नंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत मधल्या कालावधीमध्ये जो काही मी मनोव्यापार केलेला आहे, त्या मनोव्यापाराच्या माध्यमातून जो काही माझ्यामध्ये आतमध्ये इम्बॅलन्सिंग झाला आहे त्याला मी बॅलन्स करतो. क्लिअर आहे? जर करत नसेल तर हे मी जे सांगतोय ते समजेल, पण तुम्हाला मागच्या आलेल्या अनुभूतींचं स्मरण होणार नाही. जर डेली आपण दुपारचं ध्यान करत असू, सकाळचं प्रॉपर प्राणायाम करत असू, डाएट प्रॉपर फॉलो करत असू, ह्या बेसिक गोष्टी जर आमच्याकडून आमच्या नित्याचा भाग बनलेला असतील, फोर्सफुली नाही किंवा टीचर सांगतात म्हणून नाही, तर तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग मी बनवून घेतलेला आहे, कारण मी अनेक वर्ष या कल्चरमध्ये चालत आहे. तर हा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि मग पुन्हा संध्याकाळचा प्रॉपर संध्याकाळचं मेडिटेशन, देन प्राणायाम आणि त्याच्यानंतर प्रसाद म्हणून आपण घेतलेला आहार. आणि झोपण्याच्या पूर्वी काही मिनिटांचं नित्याचा स्वाध्याय, टुडेज एक्सपिरियन्स, आज मी काय शिकलो, याचा माझा अनुभव काय, हे जीवनानं, रोल प्लेइंगनं, नातेसंबंधानं, ज्या काही मी मनसा वाचा काया ज्या ज्या कृती केल्या त्या कृतींनी नेमका आज माझ्या अनुभवाच्या समृद्धीमध्ये काय भर पडली. जर या पद्धतीनं फार सुरू आहे असं की हे सुरू आहे या आवाज येतो ना? व्हॉइस ब्रेक होतोय. नाही येतो. आवाज येत नाहीये आवाज गुरुजी. येत नाही. आवाज येत येत नाही. नाही. बिलकुल बरं, नाही. काय ऐकलं तुम्ही? काय ऐकलं? थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बहुतेक. एक सेकंड. एकच सेकंद थांबा हा.
मी शेवटी असं विचारलं होतं की आता मी हे गृहीत धरू का की या पद्धतीनं आपलं सुरू आहे, या पद्धतीची दिनचर्या आपली सुरू आहे. येस, हो गृहीत धरू का? हो हो सर. छान छान. चल, आता पुढचं नेक्स्ट सर्कल मला करायचंय की हे माझा व्यवस्थित सुरू आहे. आता नेक्स्ट लेवलला दुसरं एक सर्कल करा की तुम्हाला मी काय अनुभवायचं आहे आणि तुमच्या विश्वामध्ये तुम्हाला काय काय नाही का आयडियली हवा आहे, जे तुम्हाला अनुभवायचं आहे. मी जो तुम्हाला आयडियली अनुभवायचा आहे आणि माझं असं तुम्हाला काय काय आयडियली अनुभवायचं आहे ते आता आपण घेऊया. 1 मिनिट याच्यासाठी वेळ आहे. मगच आपण प्रॅक्टिकली घेतलं, आता आयडियली लिहा की अंतिम ध्येय तुम्हाला स्वतःला मी म्हणून कसं एक्सपिरियन्स करायचं आहे आणि माझं म्हणून तुम्हाला काय काय अनुभवायचं आहे. घेऊया. लिहित आहेत सर्वजण? ओके, ज्यांचं लिहून झालं असेल 2च व्यक्तींचं मी शेअरिंग देणार आहे. बोला. ठीक आहे, सकारामजी रेडी आहे. जय बोला. गुरुदेव. जय गुरुदेव. मला माझं 76 वय आहे. उर्वरित आयुष्यात मला यशस्वी साधक राहायचंय. उर्वरित आयुष्य माझं समाधानात घालवायचंय. माझ्या आयुष्यात समतोल राखायचा आहे. आनंदाने जीवन जगायचं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नेक्स्ट. जय गुरुदेव. आणखीन कोणा? जय गुरुदेव. बोला. SSY 21 दिवसाचा जो SSY चा प्रत्येक क्षण जसा गुरुजींनी घडवलाय आणि त्याच्यामध्ये मानव हा परमेश्वरापर्यंत पोहोचवलाय त्यांनी एक आपल्याला स्वतःला. त्याप्रमाणे सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्ती घडावी म्हणजे अतिशय सुंदर रीतीने सगळे असू शकतील. स्वर्गच म्हणजे. बर, नाईस. ही अनुभूती घ्यायची आहे, स्वर्ग अनुभवायचा आहे. ठीक आहे. हो. आणखी याच्यापेक्षा वेगळं कुणाला सांगायचं? तिसरी एक संधी पुन्हा 30 सेकंदासाठी. सर मला म्हणजे प्रॅक्टिकली सांगते टू बी फ्रँक की स्वतःसाठी जगायचं, स्वतःला वेळ द्यायचा आहे. दुसरी गोष्ट की कौटुंबिक एक आई किंवा एक पारिवारिक मेंबर म्हणून माझ्या मुलांची ग्रोथ झालेली मला बघायची आहे, माझ्या परिवाराची ग्रोथ झालेली मला बघायची आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जेवढं पण राहिलेलं आयुष्य आहे तर ते निरोगी आयुष्य जगायचं आहे. तर ते आपण मगाशी जो भाग अनुभवला ना, तिथं तुम्ही त्या स्तरावरती आहात की जो प्रॅक्टिकल आपण आहोत ना, त्याला आपल्याला व्यवस्थित आतून बाहेरून अनुभवायचं आहे आणि आतून बाहेरून आपल्याला ते जितकं डेली समृद्ध करता येईल ते समृद्ध करायचं आणि ते करण्याच्यासाठी
स्वतःची पूर्ण आंतरिक आत्मशक्ती, स्नायुबळ ते सगळं आपल्याला वापरायचं. आता मी तुम्हाला, कारण एका तासात मला की नाही सगळ्याच लेवल पार करायचे, केजी पासून तुम्हाला पीजी पर्यंत घेऊन जायचे. ऍक्च्युली एवढ्या कमी वेळात होणारा विषय नाही, पण आपण सर्वजण जाणकार आहोत, सर्व अनुभवलेले आहोत, म्हणून मला तर राहिलेले काही मिनिटं जे आहेत ते मी तुम्हाला थोडस प्रॅक्टिकल कडून आयडियल कडे घेऊन जातो, की मी तुमचा प्रॅक्टिकल बेस झालाय असं समज. आणि आता मला साध्य काय करायचं, व संतांनी, महात्म्यांनी, सिद्धांनी काय अनुभवलं आणि त्या दिशेनं प्रवास करत असताना आपल्या अनुभूती कशा पद्धतीने असल्या पाहिजेत. तर या देहाचे धर्म आहेत, नित्यकर्म आहेत, नित्याचं जे जीवन आहे ते खूप सुंदर, सुरळीत, व्यवस्थित माझं झालं आहे. ते मी गुरुजींच्या साधना मार्गामध्ये राहून माझं स्वचं जीवन जे आहे, देह धारण केल्यामुळे जे माझे देहाचे नित्याचे कर्म आहे, माझ्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत, माझं कुटुंब आहे आणि व्यवसाय आहे, तिथलं सगळं मी व्यवस्थित सेट केलं आहे. ओके, व्यवस्थितपणे सुरू आहे. थोडेफार जे काही अपडाऊन्स होतात त्यावरतीही मी माझ्या शांतीच्या बळावरती मात करतो. इथपर्यंत तुम्ही आता आला आहात असं मी समजतो. ओके, जाणीवेच्या लेवलवरती आपण आलो असं समजू. आणि आता मला उरलेलं जे माझं जीवन आहे ना, ज्याच्यासाठी मी एवढ्या सगळ्या 83,84,93,09,999 योनींमधून हा मनुष्य देह मला प्राप्त झालाय. आणि या मनुष्य देह प्राप्त होण्याचं कारण आणि त्या प्राप्त झाल्याच्या नंतरचं साध्य जे आहे ना, त्या साध्यासाठीचा काही वेळ मला तो काढायचा आहे. असं म्हणण्यापेक्षा तो सगळा जो वेळ आहे आपला, अगदी 24 तास, क्षणाक्षण, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. तर तो माझा चालू आहे, क्षणोक्षणी ते माझं सुरू आहे. जाणीवेच्या लेवलवरती सगळ्या कृती करत असताना, सगळे रोल प्ले करत असताना मी त्या कृतीचा करता स्वतःला मानतच नाही. कृष्णार्पणमस्तु वासुदेव हरी ही अवस्था मला प्राप्त झालेली आहे. जे काही मी करतो ते देवा समर्पे ही अवस्था मला आता प्राप्त झाली आहे. माझं नित्याचं कर्म सुद्धा ईश्वरार्पण झालेलं आहे. ईश्वरीय कर्म म्हणून मी माझी दररोजची कामं करतो आहे. ही जी संतांनी अनुभवलेली अवस्था आहे, की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे संत सावता महाराजांना ती अनुभूती आली होती. गोरा कुंभारांचंही तेच आहे. सगळ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या दिननित्याच्या जगण्यामध्ये तो परमात्मा अनुभवायला येत होता विविध माध्यमातून. ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली आहे असं समजून मी आता पुढचे 10 मिनिटं तुमच्याशी संवाद साधतो. मग तुकोबारायांनी असं म्हटलं होतं की देह नव्हे, जो मी देह, सुरुवातीला स्टेज होती मी देह आहे, तर तो देह नव्हे मी सरे, उरला उरे विठ्ठल. देहाच्या जाणीवेच्या पलीकडे जाऊन जे परमात्मा अवस्था आहे, निर्गुण निराकार अवस्था आहे, गुरुजींच्या भाषेमध्ये एव्हरीबडीनेस आहे, तो एव्हरीबडीनेस मी एक्सपिरियन्स करत आहे, अनुभव करत आहे. श्वासाश्वासासोबत तो अनुभव माझा सुरू आहे. आणि तो अनुभव सुरू असताना ही माझं चिंतन सुरू आहे. कशाविषयीचं? तर या कळी आणि काळ हे माझे बॉस आहेत, आणखी नाही. या अनुभवाच्या अवस्थेत असताना सुद्धा या देहालाच्या ज्या मर्यादा आहेत ना, किंवा देहाच्या अनुषंगानं जो धारण केलेला आहे, जरी बद्ध असलेला आत्मा मी मुक्ततेच्या अवस्थेपर्यंत अनुभवलाय आणि मुक्तीच्या अवस्थेपर्यंत अनुभवल्याच्या नंतरही मी देहाला बांधील आहे. पहा, सगळे संत, महात्मा, ऋषी मुक्ती अनुभवलेली असताना सुद्धा देहाच्या अनुषंगानच त्यांना जीवन व्यतीत करावं लागतं. मग ते माऊलींचं संजीवन समाधीस्थ होणं असू द्या, तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन असू द्या, पण देहाच्या अनुषंगानेच आम्ही त्यांना अनुभव करतो. देह सोबतच त्यांचं जीवन आम्ही मापतो, मोजतो. तर माझं
देह ही अवस्था गेल्याच्या नंतर सुद्धा उरला उरे विठ्ठल या माझ्या स्वानुभूतीमध्ये असताना ही मी माझ्या देहाला बांधलेला आहे. आणि मग अंत जे आहे माझा शेवट जो आहे तो ह्या देहासोबत मला मुक्त अवस्थेतून करायचा आहे. जगाच्या दृष्टीनं मी ते ज्या जाणीवेच्या स्तरावर आहे तसा असणार आहे, परंतु मी स्वतः मात्र विदेह मुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचून या देहाकडे केवळ पाहत आहे. देहाच्या सगळ्या कृतींकडे पाहत आहे. मी जाणीवेच्या स्तरावरती देहातून बाहेर गेलेलो आहे. तेव्हाच माझं विश्व काय, तर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. या अवस्थेपर्यंतच्या अनुभूतीपर्यंत पोहोचण्याच्या साठी आपला प्रत्येक श्वास, आपला प्रत्येक क्षण आपल्याला या साधना मार्गावरती जगायचा आहे, चालायचा आहे. आणि तिथूनच आपली या जीव अवस्थेतून मुक्तता होणं शक्य आहे. केवळ आणि केवळ याच जाणीवेत राहून आपण जर जीवन व्यतीत केलं तरच पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे आमचं सुरू आहे ते चक्र खंडित होऊ शकतं. तुकोबारायांनी ते अनुभवलं होतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषींनी जे सांगितलं ना तसं जगण्यासाठी आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही त्या पद्धतीनं जीवन व्यतीत केलं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. त्यांनी तो काळ तसा साधला, एकांतवास अनुभवला आणि मग तो एकांतवास अनुभवल्याच्या नंतर स्वतःच निर्गुण निराकार मुक्त असणारं स्वरूप अनुभवल्याच्या नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आता उरलेलं जीवन कोणासाठी आहे, तर उरलेलं जीवन हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आता स्व अनुभवाच्या उच्च अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर माझं जगणं जगाच्या कल्याणासाठी आहे. आणि मग उर्वरलेलं आयुष्य संपूर्ण जगत कल्याणासाठी त्यांनी घालवलं. आपण आपल्या गुरुजींनाही खूप जवळून अनुभवलेलं आहे. स्वतःच्या तपाच्या काळानंतर स्वानुभूतीच्या नंतर गुरुजींनी विविध प्रोग्रामच्या माध्यमातून जगत कल्याणासाठी गुरुजी उभा राहिले, स्वतः उभा राहिले आणि अनेकांना या साधना मार्गामध्ये आणून, या परंपरेमध्ये आणून अनेक असंख्य लोक जगत कल्याणासाठी उभे केले. त्या जगत कल्याणासाठी उभे केलेले लोक आपापल्या परीनं आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये सेवा देत आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी स्वतःला झिजवत आहेत. आपल्याला सुद्धा सगळ्यांना उर्वरित आयुष्य असं जगत कल्याणार्थ घालवायचं आहे. मी जो अज्ञानाने मर्यादित स्वतःला आपण अनुभव करतो, तो ज्ञान मार्गानं स्वतःच व्यापकत्व अनुभव करत करत ते व्यापकत्व क्रिएट ब्युटी अराउंड अस, जे गुरुजींना अपेक्षित होतं की आपल्या अवतीभोवती एक सुंदर जगत निर्माण करावं. आपण आपलं विश्व सर्वार्थानं सर्वांगानं सुंदर बनवणं, याच्यासाठी आपला प्रत्येक श्वास आपल्याला जगायचा आहे आणि हीच आपली गुरुसेवा असणार. आपण सर्वजण खरेखुरे सच्चे गुरुसेवक बनूयात. स्वतःला दररोज, आणि हा प्रवास असा नाही आहे की सुरू झालाय आणि तो कंटिन्युअसली सुरू आहे. पुन्हा जीवावस्थेमध्ये आपल्याला दररोज येणार, पुन्हा आपल्याला जीवावस्थेतल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करणार, परंतु ते करत असतानाची माझी जाणीवेची स्थिती कोणती आहे. मी फक्त स्वतःला काही जे समजतोय तो समज म्हणूनच करत असेल तर तुम्ही बंधनात आहात. आणि तुम्ही जर तुमचं मूळ स्वरूप मुक्त अवस्था अनुभव करत करत जर ते करत असाल तर तुम्ही बंधनमुक्त आहात, जीवनमुक्त आहात. तुमची प्रत्येक कृती ही त्या सर्वोत्तम अवस्थेतून होत जाईल. त्या हाती घेतलेल्या सेवा कार्यासाठी लागणारी सगळी साधनं तुमच्याकडं आपोआप येत राहतील.
देणाऱ्याचे अनेक हात तुमच्यापर्यंत येत राहतील आणि ते कार्य तुम्ही जे काही हाती घेतलेलं आहे ते कार्य उच्च अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याच्यासाठी गुरु शक्ती तुमच्या सोबत अखंड अविरतपणे सोबत राहील. हा विश्वास, हे जीवन मी मागील अनेक वर्षांपासून जगतोय आणि ते आपल्या सगळ्यांना जगायला भेटावं ही गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या चरणी प्रार्थना आहे. कारण गुरु काय करू शकतात? तुकोबरायांनी म्हटलंय, रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभाभिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वेताद्वैत. द्वैत आणि अद्वैत ही जी कल्पना आहे आमच्या अज्ञान रूपानं, ती कल्पना निमून गेली. तेने अंजन गुणे, त्या अंजनाचं गुण आहे, गुरुच्या त्या ज्ञानाचा तो गुण आहे की आपल्यातले सगळे भेद, आपल्यातलं सगळं अद्वैत घालून टाकतात आणि मग आपल्याला या अवस्थेला आणतात. देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. आपल्या अज्ञान रूपानं, देश काळ रूपानं आम्ही जे बद्ध आहोत, ती बद्ध अवस्था पूर्ण मुक्त होते आणि मग हा आतमध्ये असणारा आत्मा, आत्मा निर्वाळला विश्वाकार, विश्वाकार रूपाने आपण स्वतःला अनुभवायला लागतो. तेच आपलं विश्व आहे. अमर्याद असणाऱ्या मीपासून अमर्याद असणाऱ्या व्यापक चैतन्याशी स्वतःला जोडले गेलो की मग आपल्याला ही अवस्था प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. आम्ही आता कुठे आहोत? निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. आपल्याला त्या निरंकार स्थितीमध्ये निरंतर राहायचं आहे. ती उच्च अवस्था आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी. गुरुजी ऋषी प्रभाकरजींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या साधना मार्गावरती चालत असताना डोई राहावा. आपले ऐहिक कर्म, नित्याचे कर्म ईश्वर अर्पण व्हावेत. आपलं कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक जीवन सर्वार्थानं सर्वांगानं संपन्न व्हावं. स्व अनुभूतीच्या स्तरावरती आपण नित्य ईश्वराच्या निकट जावं ही गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या चरणी प्रार्थना करतो. आजची झालेली ही सत्संग रूपी सेवा गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या, गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आपण मोठ्या प्रेमाने मला या संभाजीनगरच्या रिजनच्या माध्यमातून बोलावलात, मला ऐकून घेतला, समजून घेतला, त्याबद्दल आपल्या सर्व संयोजकांचे आभार. धन्यवाद. जय गुरुदेव. विठ्ठल 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 पुंडलिक जय वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. शांती ओम ब्रह्म श्री ऋषी एकनाथ महाराज की प्रभाकराय नमः. जय जय गुरुदेव. गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुजी, जय मला गुरुदेव. तुमचा फोन नंबर हवाय आणि मला तुम्ही कुठल्याही सेवेला बोलवू शकता हे मी तुम्हाला सांगते. कुठेही कुठलीही सेवा. बर, हरकत नाही. मला नंबर द्या तुमचा. बर बर, देऊ शेवटी. बरं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सकाळी आपलं दर्शन झालं, सर्वांचं मार्गदर्शन खूप छान मिळालं. जय गुरु. धन्यवाद. जय गुरुदेव. खूपच छान जय झाला गुरु. तसं विश्व काय जय आपलं गुरुदेव. ते कळालं. आणि आपण प्रेयर घेऊया गुरु. येस, घ्या. ओम 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 असतो मा सद्गमय सद्गमय तमसो मा तमसो मा ज्योतिर्गमय ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृत्योर्मा मृतंगमय. मृतं गमय. ओम ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः.
हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आयुष्यात अतिशय महत्वाचं आहे. आणि हे नवीन नवीन नाही, हे अनुभवलंय मी, पण ते शब्दरूपात मी ऐकलं तुमच्याकडनं. त्यामुळं मी तुमचा नंबर मागतीये आणि वेळोवेळी तुमच्याशी मला बोलता येईल. आणि मला सत्संगमध्ये अरेंज करा. मी येईल आनंदाने, कुठे पण असू द्या. काही हरकत नक्की येईल. जय गुरुदेव. नाही. आजचा सत्संग तर छान होता, त्याबद्दल काही वादच नाही. परंतु आज मला माझा स्तर समजला की मी कोणत्या स्तरावरती आज आहे. म्हणजे जी शेवटची स्तर आहे की सर्व काही भगवंत करून घेत आहे, मी फक्त कारण मात्र आहे. या स्थितीमध्ये आपण जगतोय किंवा आपण काहीतरी आहे याच्यामध्ये जगतोय हे मला जाणायला मिळालं. आणि याच्यातून मी हे घेतलं की मी 3 वेळा मेडिटेशन 2 वेळा करत होती, पण आता 3 वेळा करेल दररोज, असं मी कमिटमेंट करते. हा, जय जय गुरुदेव. गुरुदेव. गुड. गॉड जय ब्लेस यू. गुरुदेव. जय मी गुरुदेव. आज ललिता माचे पहिले धन्यवाद मानते मला सांगण्या अगोदर, कारण मी मिस करणार होती. ललिता माने मला सकाळी लिंक जॉईन करायला सांगितली. खूप दिवसानंतर आज सत्संग ऐकला आणि पूर्वीच्या ज्या काही अनुभूती होत्या आपल्या एलटीपीटी जे आपण ट्रेनिंग घेतलं होतं, आज ओके. माझं म्हणून काय आहे हे जगायला मला अनुभवलेलं गुरुदेवांचं तर आहेच आहे, पण त्याचा आज उजाळा झाला आणि खरं कळलं की आपल्या आयुष्यात आपण आपल्या शरीराचा कुठे उपयोग घेतो. साधा डोळा गेला तर डोळ्याचा काय उपयोग असतो, कशा पद्धतीने आपण तो उपयोग घ्यायला पाहिजे. लवकरच चष्मा लागत आहे, कसं आयुष्य आपण जगायला पाहिजे. मी असं बाकीच्या भाषेत नाही सांगत, आज डोळ्याचं आपण ऑपरेशन करतोय, शरीराचे आपले एक एक अवयव निकामी होत आहेत, कशा पद्धतीने आपण जगलो पाहिजे हे आज आजच्या सत्संगातून मला शिकायला मिळालं गुरुदेव. आणि आज खरं तर गुरुदेवांचं दर्शन झालं हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू. धन्यवाद ललिता मा आणि गुरुदेव. जय गुरु. नाईस. छान. त्या संघटनाताई आहेत आठवले, पंढरपूर, आपलं पांढरकवडा यवतमाळच्या कोरोना काळापासून जोडलेल्या आहेत. आणि त्यांच्या कोरोना काळात पतींचं निधन झालं होतं. त्या प्राध्यापक आहेत, पोलीस होते पती, पण त्या खचल्या होत्या. आपल्या गुरुजींच्या ज्ञानानं त्या उभ्या आहेत आणि आज त्या अनेकांसाठी उभ्या राहून सेवा कार्य करत आहेत. त्यांचं नवीन जीवन या ज्ञानाने सुरू केलंय. ते गुरुजींचं ज्ञान एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकतं ते माझ्यासाठी आज संघटनाताई उदाहरण आहेत. एक मुलगा डॉक्टर झालाय, दुसरी मुलगी डॉक्टर हे होण्याच्या सर्व मार्गावर आपल्या प्रवास करते आहे. तर हे गुरुजीं करू शकतात, नाही का? नाही, गुरुजींमुळे आणि आपल्यामुळे मी जगू शकत आहे. जसं गुरुदेव खरं म्हणजे तुमच्यामुळे मी आज असल्यासारखे आहे असं मी सांगू शकतो ललिता मला. कारण मला जितका माझी जेवढी अवस्था होत्या त्यांनी जवळून पाहिल्यात मला मागच्या वर्षात. आणि खरंच गुरुदेवांमुळे खूप चांगलं मन समाधान होतं. आणि कसं होते आयुष्यात कसं जगायला पाहिजे बा, हे महत्वाचा मुद्दा आपल्याला म्हणजे गुरुदेवांकडून मिळतो, गुरुजींकडून. धन्यवाद. ललिता मा, तुमचे स्पेशल थँक्स. आणि नवनाथ गुरुजींचे पण अगदी म्हणजे मी साष्टांग नमस्कार करते. जय गुरुदेव. जय गुरुदेव. विनोदजी बोला. हा बोला. श्रुती मंडळी मला बरीचशी दिसत आहे, पण कामात व्यस्त आहे. काय बऱ्याच गोष्टी आज आपण चर्चेला घेतल्यात आणि ऐकल्यात. काय भावलं, काय प्रॅक्टिस करणार आहात? जय गुरुदेव. जय गुरुदेव. चिल्ड्रन व्हायचा चार्ट आठवला. प्रत्येक जण महान आहे आणि त्याच्या महानतेची जाणीव त्याला व्हावी असे मला वाटते. तर सर्वांना सत्संगाला कसं जोडवायचं आहे तर तेच विजन आहे हे समोर. तुम्हाला सांगणं आणि असतं. तुम्ही जसे बोलले आणि तुम्ही जसं सांगितलं की गुरुजींना शीघ्रस्थानी
ठेवताना तर अक्षरशः तुम्हाला शहारे आले होते. आमच्या डोळ्यातून टपटप अश्रू येत होते. कारण सगळेच सांगतात असे की व्यासमुनीपेक्षाही गुरुजींचं स्थान महत्वाचं आहे. तर एवढे सुंदर गुरु आपल्याला लाभले. तर प्लीज फक्त सत्संगात राहा आणि साधनेत राहा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. परवा एक हे आलेली ना माझ्याकडे क्लिप, पण रामदेव बाबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की गुरुजी ऋषी प्रभाकरजी हे जे काही कार्य करत होते ते खूप महान कार्य होतं म्हणे. खूप धन्य धन्य वाटतं असं ऐकलं की आपल्या गुरूंबद्दल. आणि खरोखरच होतं की आपण ह्याच्यामध्ये आलो, कोणत्या संकटातून कसं जायचं याचा आपल्याला म्हणजे एक क्षणही त्यात म्हणजे कसं जातो त्याच्यातून तरुण ते गेल्यावर कळते की नाही बाबा हे खूप अवघड होतं, पण आपण सहजपणे त्यातून पलीकडे गेलो. हा मार्ग इतका सोपा आणि सरळ दाखवलेला आहे गुरुजींनी आपल्याला. मग ते कुठलंही असो, सामाजिक असो, वैयक्तिक, प्रापंचिक, कुठल्याही याच्यातून आपण तरून जातो. भवसागर हा तरण्यासाठी अवघड आहे असं म्हणतात, पण गुरुजींच्या ह्याच्यामुळं म्हणजे शारीरिक जरी काही समस्या आली त्याच्यावर पण मात करू शकतो आपण. याचा अनुभव मला प्रत्येक गोष्टीत आलेला आहे. तरले तरती चारही हा स्तरावर. भरवसा यांनी म्हटले नाही का, तरते तरती हा भरवसा, तरलेतही आणि तरतीलही आणि हा भरवसाही म्हटले. ही ज्ञानाची ताकद आहे, गुरु शक्तीची ताकद आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. ही अवस्था आपल्या सगळ्यांना अनुभवता आली पाहिजे. म्हणजे प्रपंच झालाच नाही पाहिजे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, नाही का, सगळीकडेच परब्रह्म व्यापक आहे आणि तो आपल्यात आहे, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूत आहे. प्रत्येक सजीव निर्जीव त्या अवस्थेमध्ये त्या परमात्मा स्वरूपाची अनुभूती होणं, दिस इज द हायेस्ट स्टेज. नाही का, खूप उच्च अवस्था आहे, ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. आणि मी खूप स्वतःला लकी मानतो गुरुजी जींच्या सोबत या साधना जीवनाची सुरुवात झाली ना, आज माझं जीवन खूप वेगवेगळ्या अँगलने मी गुरुकृपेनं ते व्यापकत्व मी अनुभवत आहे. सगळ्या विविध क्षेत्रांमध्ये त्या व्यापकत्वाला एक्सप्रेस करत आहे. महाराष्ट्राची संत परंपरा इतकी महान गहन आहे, त्या संतांच्या प्रत्येक शब्दाला अनुभवायला भेटत आहे. आणि तो अनुभव शेअर करायला भेटत आहे कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून. जग ज्ञानासाठी आसुसलेलं आहे, दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपड करत. तर त्या दोघांचा संगम करण्याचं भाग्य जर आपल्याला प्राप्त होत असेल गुरुकृपेनं, संत कृपेनं, तर ते चा मोठा धनी मी बनलेलो आहे. याचं एक खूप आतून समाधान आहे. ज्या ज्या गुरुजींनी मला घडवण्यासाठी स्वतःच वेळ दिला असेल त्यांच्या प्रती कायम कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा त्यांचं मला नाव घ्यायला खूप आनंद होईल. आमच्या गोव्याचे नकुळजी, सुधाकरजी, सुषमामा, बाळासाहेब गलांडे, बापूजी, ब्रह्मचारी टीम सोबतही मी काही कालावधी राहिलो. ब्रह्मचारी साधना शिबिरही सहपरिवार केलीत आणि हे सगळं करत असताना मग वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचं ज्ञान शिखर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर आणि सगळी ही वारकरी संप्रदायातील ज्ञानी मंडळी. आज आमच्या लातूरमध्ये वारकऱ्यांचा कुंभमेळा चालू आहे. मंगळ सोमवारी त्याची सांगता आहे. कोटीचा समाज तिथं उपस्थित आहे. तर ते गुह्य आपल्याला जाणून घेणं, समजणं ते गुरुजींच्या कृपेनं शक्य झालंय आणि त्या जाणीवेत असल्या कारणानं या ग्रंथांची उकल खूप सहजतेनं, सोप्या पद्धतीनं होत आहे, अनुभवायला भेटत आहे. आपल्या जीवनामध्ये जितकी जास्त संकट येत आहेत, त्या संकटांमधून आपण मार्ग काढत आहोत, तर तेव्हा समजायचं की आपण साधना मार्गावर आहोत. संकटमुक्त जीवनासाठी साधना मार्ग नाही आहे. मी कोणत्याही महान व्यक्तीचं जीवन घ्या, छत्रपती शिवरायांचं घ्या, छत्रपती संभाजीराजेंचं जीवन घ्या, आता बलिदान मास सुरू होईल, शेवटच्या श्वासापर्यंत यातना होतं. तुम्ही यातना मुक्त जीवनासाठी अध्यात्म निवडू नका. यातना आहेत, पण त्या कोणत्या अवस्थेतून अनुभवतोय मी,
या देहाचे तुकडे होताना सुद्धा आतमध्ये मात्र ते जगदंब जगदंब आहे, ती अवस्था अनुभवणं साठी जीवन आहे. ठीक आहे. बाकी छोटे मोठे बारकी सारखे शेंबडे आपले ध्येय आहे. माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, माझं कुटुंब चांगलं राहायला पाहिजे. ओके, राहायला पाहिजे, काय हरकत नाही, पण हे बेसिक आहे. बेसिक स्ट्रॉंग कराच. पण झेप एवढी उंच घेण्याचं आतमध्ये स्वप्न बाळगा की फिनिक्स बरारी आहे. खूप उंच जाऊन अशा स्थितीमध्ये जाऊन ओढायचंय की पुन्हा येणे नाही, पुनरपी मरण जन्म येणे नाही, इथं जायचंय आपल्याला. आणि त्याच्या जाण्याच्यासाठी गुरुजी बरोबर. जय गुरुदेव. ओके, हो. थांबूया. प्रार्थना झाल्या वाटतं नाही का आपल्याला? तुम्हाला काही शेअर करा. मला शाळेत जायचं आहे आता, 8:15 झाले. ओके ओके राहूया ठीक सोबत आहे. सगळेजण, छान साधना करा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कुठल्या ना कुठल्या रूपाने गुरुजींच्या जय गुरुदेव. प्रकल्पांमध्ये सामील व्हा, सेवा करत राहा. जय गुरुदेव. हो. जय गुरुदेव. धन्यवाद. जय गुरु. Thank you.